असेल तर अजून थोडासा घाम गाळावा लागेल नंतरच्या मॅच मध्ये. या धीरज भाई आइए. ही ट्रॉफी संघाच्या वतीने आपल्याला चांगली कामगिरी केल्याबद्दल आणि मेडन ओव्हर टाकल्याबद्दल द्वारकानाथजी पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे आपल्यासाठी. 12वा खेळाडू सुद्धा येऊ द्या. रांजणपाडा दादा ये खुर्चीत बस वरती. सलामीची जोडी आपण बघतोय मिरज घरत आणि रोहन पाटील यांची सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. ती घरत कन्स्ट्रक्शन पुरस्कृत गावदेवी रांजणपाडा या संघाची नाणेफेक हारल्यानंतर निर्धारित 3 षटकांचा हा सामना असेल. पहिला षटक पहिला चेंडू घेऊन येतोय गोलंदाजीसाठी जयेश लट. राऊंड विकेटचा मारा, पॅडल स्वीप करतोय, स्वीपचा फटका सक्सेसफुली चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, सीमा रेषा पार. पहिले पहिल्या चेंडूवर चौकार लगावून मिराज आपले मनसुबे स्पष्ट करतोय. चेंडू यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता, परंतु यॉर्कर करण्याचा प्रयत्न स्वीपद्वारे फुलटॉस चेंडू घेतला होता. पुढचा चेंडू चांगल्या पद्धतीने टाकला होता, आडव्या बॅटने मारण्याचा पुन्हा प्रयत्न केला गेला होता आणि चेंडू पॅडवर आदळला, जोरदार अपील केलं गेलं. चेंडू मात्र निर्धाव ठरतोय. जयेशला सुद्धा चांगलं कमबॅक करून संघाला आपण मेन प्लेयर आहोत, महत्वाचा दुवा आहोत. अशा पद्धतीचा खेळ कसा करायचा आहे आणि हे मैदान म्हणजे सर्वच मैदान त्याला लकी आहेत तशी, कारण त्याचा खेळच तसा आहे. लक नसतंय तर खेळ पण तसा असावा लागतो. बघूया जयेश लट राऊंड विकेटचा मारा वर्सोली एंडकडून गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा टप्पा थोडासा मागे घेतला होता आणि हा चेंडू पुन्हा पॅडवर आदळला. निर्धाव चेंडू जातो की काय असं वाटत होतं, परंतु लेगबाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र अतिरिक्त स्वरूपात मिळते. धावसंख्या झालेली आहे ती 1 ने वाढून 5 धावा. 5 रन्स ऑन द स्कोर बुक. समोयत आपण बघतो या ठिकाणी एके लाईव्हचे शोधन पेरेकर ऑपरेटिंग करत आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीने शोधनकडून आपण बघतो पहिल्या दिवसापासून अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पुढचा चेंडू मारण्याचा पुन्हा प्रयत्न केला गेला, परंतु चेंडू पॅडवर आदळला गेला. पुन्हा एकदा कोणत्याही प्रकारे धाव होत नाहीये. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आहे ती 5 धावा. 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे. पहिल्या चेंडूवर 4 धावा आल्यानंतर नंतर मात्र चांगलं कमबॅक करतोय जयेश. अतिशय चांगल्या अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. रोहनसाठीचा पुढचा चेंडू राऊंड विकेटचा मारा. रोहन पुन्हा मारण्याचा प्रयत्न करतोय, परंतु रोहनला चकवून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. क्या बात है, बहुत बढ़िया क्रिकेट यहाँ पे देखने को मिल रहा है सभी दर्शकों को. मैदानात सुद्धा प्रेक्षकांनी गर्दी करायला सुरुवात केलेली आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी एके लाईव्हला सुद्धा चांगले व्ह्यूज यायला सुरुवात झालेली आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू खोलात टाकला होता. चेंडू जातोय तो शॉट कव्हरच्या क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव मिळते या शेवटच्या चेंडूवर सुद्धा. पहिल्या षटकाची चांगल्या दमदार षटकाची समाप्ती होते या ठिकाणी. पहिल्या चेंडूवर 4 धावा गेल्यानंतर सुद्धा षटकाच्या अखेरीस धावसंख्या किती आहे तर फक्त आणि फक्त 6 धावा. चांगलं कमबॅक केलं ते जयेशने आपल्या संघासाठी. वेल डन जयेश. एका षटकाची समाप्ती झाली. दुसऱ्या षटकासाठी आता कोणाला पाचारण केले जाते. महत्त्वपूर्ण सामना आहे दोन्ही संघांसाठी. प्रत्येक सामना, तो पहिला सामना असो, दुसरा सामना असो किंवा तिसरा, प्रत्येकासाठी तो महत्त्वपूर्णच असतो. कारण प्रत्येक संघ हा एव्हरी मॅच फायनल मॅच अशा पद्धतीनेच खेळत असतो. कारण एकदा हरलं अशा पद्धतीने असतात. हे क्रिकेट चालू आहे, टेनिस क्रिकेट नॉकआउटचे सामने आहेत. जेव्हा लीग असते तेव्हा मात्र एखादा सामना पराभूत झाला तरी त्याला कमबॅक करायचा चान्स असतो. मात्र इथे मात्र तसं नाही. हारला तो संपला. दुसऱ्या षटकाचा साठी भार सोपवला गेलेला आहे. तो श्रीच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे. श्री एक नवोदित खेळाडू. 2 वर्षापूर्वी बघितलं तर श्री फॉर्म भरत होता थर्ड प्रीमियर लीगसाठी, परंतु त्याला कोण घेत नव्हतं. परंतु गतवर्षीपासून त्याने आपला दमखम दाखवायला सुरुवात केलेली आहे.
पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा हा चेंडू आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये फील्ड केल्यानंतर एक धाव मात्र मिळते ती दोन्ही फलंदाजांना. धावसंख्या झाली 7 धावा, 7 रन्स ऑन द स्कोर बुक. दोन कॅमेरामॅन बघतो, अतिशय चांगली क्षणचित्र टिपत आहेत. अविरत आणि यश हे अतिशय चांगलं कॅमेरामनचं काम सुद्धा एवढ्या प्रखर उन्हामध्ये थोडीशी त्यांना सावलीच देण्याचा प्रयत्न केलाय, परंतु एकाग्र चित्ताने ते सामने बघत आहेत तिथून. परंतु खराब चेंडूचा खरपूस समाचार. चेंडू जातोय डीप रिजन मध्ये, डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेटच्या डोक्यावर. पुढचा चेंडू दबाव घेत नाहीये गोलंदाज आपल्या शरीरावर, कोणत्या मनावर. अतिशय चांगलं कमबॅक करतोय, परंतु हा चेंडू कमबॅक करण्याच्या नादात थोडासा ऑफस्टमच्या बाहेर जाताना दिसतोय आणि पंचांचा इशारा येतोय वाईट बॉलचा. एक अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ झाल्यानंतर आपण बघतोय धावसंख्या 15 धावा. थोडासा त्याला कानमंत्र दिला जातोय त्यांच्या सिनियर्सकडून की कशा पद्धतीने श्री गोलंदाजी करायला पाहिजे. श्री नरेश साखरकर. पुढचा चेंडू राऊंड विकेट. आता मात्र चांगला चेंडू फलंदाजाच्या बॅटची कडा घेतली आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावला. चांगला विकेट्स मिळतोय, फलंदाज बाद. फलंदाज आपण बघितलं तर आडवे बॅटने खेळण्याचे जास्तीत जास्त प्रयत्न केले गेलेत, परंतु गोलंदाजाने सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने मनावर नियंत्रण ठेवून गोलंदाजी केलेली आहे. एक खराब चेंडू पडला, त्याच्यावर षटकार बघायला मिळाला आपल्याला, परंतु तदनंतर मात्र चांगली गोलंदाजी करत श्रीने चांगलं कमबॅक केलेलं आहे आणि रोहन सारख्या महत्त्वपूर्ण खेळाडूला बाद होऊन तंबूत परतवलेलं आहे. ते रोहन बाद होण्यापूर्वी त्यांनी एका षटकाराच्या साहाय्याने आपल्या पुढचा चेंडू रांजणपाडा संघ आपला प्रतिनिधी पाठवलाय ना अजून. बॅट्समन नेम विशाल विशाल घरत. एक धाव मात्र मिळालेली या चेंडूवर सुद्धा विशालने स्वतःचं खातं उघडले. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला गेलाय, बॅटची एज घेतलेली आहे. चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या वन बाउन्स हातामध्ये जातोय. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावर वाढून झालेली ती 17 धावा. यस, वर्सोली आपली मॅन ऑफ द मॅच आणि दोघांचे पैसे आहेत ते 300 आणि 200 द्यायचे आहेत. पण परशाला 300, रोहितला 200. पुढच्या चेंडूवर चांगला स्क्वेअर कटचा अप्पर कटचा फटका बघायला मिळतोय. चेंडू सीमा रेषा पार, चौकार. याच्यानंतरचा सामना लखमादेव नवगाव विरुद्ध फ्रेंडशिप घरताली लोणारे. दोन्ही संघाचे कर्णधार तयार राहायचे आणि नाणेफेक करायला यायचं आहे. दोन षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि दोन षटकांच्या अखेरीस धावसंख्या आहे 21 धावा.
21 धावा. हॅलो. 21 धावा धावफलकावर लागल्या. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. तिसरं षटक आणि अखेरचं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये जयेश लट यांनी 6 धावा खर्च केल्या होत्या. नंतरच्या षटकात मात्र श्रीवर थोडासा हल्ला चढवला आणि तब्बल 15 धावा या षटकामध्ये त्याच्या वसूल केल्या गेल्या. तर तिसऱ्या षटकासाठी आपण बघतोय गोलंदाजीला मयूर. महेश. चला फ्रेंडशिप घरताळी नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे आपण. तिसरं षटक डॅनीच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. राऊंड विकेटचा मारा. अकूट टप्प्याचा चेंडू होता. शॉर्ट ऑफ लेंथ पद्धतीचा हा चेंडू. कनेक्शन प्रॉपर नाही आहे. सिंगल मिळालेली आहे. दुसरीचा प्रयत्न मिराजद्वारा. दुसरा सुद्धा प्रयत्न सक्सेसफुल ठरतोय आणि 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 23 धावा. चला नाणेफेक करून घ्यायची आहे. दादा तुमचा कॅप्टन कोण आहे? नाही ते उडव तूच टॉस. चांगला स्ट्रोक होता. 2 धावा मात्र मिळत आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 25 धावा. 25 रन्स. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा महेश. चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न होता. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. सरळ टप्पा पडतोय. यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय. सुदैवी ठरतोय फलंदाज की त्रिफळा उद्ध्वस्त झालेला नाहीये. निर्धाव चेंडू या ठिकाणी काउंट केला गेला. आमचे गुणलेखक मंथन बंदरकर यांच्याकडून. धावसंख्येत कोणतीही वाढ नाहीये. धावसंख्या स्थिर आहे 25 धावा. पुन्हा एकदा महेश. महेश सुद्धा चांगली गोलंदाजी बघायला मिळते त्याच्याकडून. पहिल्या 2 चेंडूंवर 2 डबल्स आल्या होत्या. तदनंतर तिसरा चेंडू निर्धाव टाकला होता. शेवटचे 3 चेंडू आहेत. मिरजला सुद्धा माहिती आहे की जास्तीत जास्त धावा या 3 चेंडूंवर जमवाव्या लागतील आणि त्यासाठी मोठे 2 स्ट्रोक येणं गरजेचं आहे. पुन्हा मारण्याचा प्रयत्न केला गेलाय परंतु बॅटची कडा घेतली आणि एका धावेसाठी चेंडू शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी फील्ड करण्यात आलेला आहे. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावर लागलेली आहे ती 26 धावा. 26 रन्स. कालच्या दिवसात बघितलं तर रांजणपाडा संघाने जागृती थळ संघाच्या फलंदाजांना 4 षटकात फक्त 28 धावा दिल्या होत्या. याच्यावरून त्यांची गोलंदाजीची धार सुद्धा स्पष्ट दिसून आली होती. आज सुद्धा त्यांना तशाच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल कारण अद्यापपर्यंत 2 चेंडू शिल्लक असताना धावसंख्या आहे त्यांची 26 धावा. 26 रन्स ऑन द स्कोर बुक फॉर लॉस ऑफ 1 विकेट. विशाल आणि त्याचा साथीदार मिराज ही दोन्ही जोडी मैदानात आहे. विशालने सुद्धा एक चौकार ठोकून आपले मनसुबे स्पष्ट केलेले आहेत. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामधून धाव काढण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय. पंच दुसऱ्या लेग अंपायरकडे. वाईडला रिव्ह्यू नाहीये. इट्स फेअर डिलिव्हरी. बघितला फेअर डिलिव्हरी आहे. धावक्या अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. क्या बात है. बहुत बढिया गेंदबाजी. महेश कटवटे.
क्या बात है, क्या बात है. अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळालेली आहे. एक धाव काढली, दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी होणार का? नाहीतर फलंदाज बाद दिला ठरवला जातो पंचांकडून. धाव स्थिर आहे 26 आणि 1 27 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आणि 28 धावांचं लक्ष आहे. 3 षटकांमध्ये 28 धावा. सामना चुरशीचा होणार यात कोणतीही शंका नाही आहे, कारण रांजणपाडा संघात चांगले गोलंदाज आहेत, त्याचप्रमाणे सागरी गणेश थळ संघात सुद्धा चांगले फलंदाज आहेत. कालच्या दिवसात त्यांनी चांगली फलंदाजी केली होती, परंतु सामना कशा पद्धतीने कुठे खेळेल, गोलंदाज कशी गोलंदाजी करतील आणि हे द्वंद्व बघायला नक्कीच मजा येणार आहे. परंतु बघूया या चुरशीच्या सामन्यात कोणता संघ पुढच्या फेरीत प्रवेश करेल. दुसऱ्या राऊंडचा हा सामना आहे. याच्यानंतर कशा पद्धतीने सलामीची जोडी मैदानात येईल, कशा पद्धतीने धावा जमेल हे जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा मी घेऊन चलतोय माझे साथी समालोचक ऋतिक लोंढे यांच्याकडे. थँक्यू सो मच. धन्यवाद विकास दादा. 28 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात आणि मात्र 29 धावांचं लक्ष समोर ठेवलंय ते सागर गणेश थल संघासमोर. घरत कंस्ट्रक्शन पुरस्कृत गावदेवी रांजणपाडा हा संघ मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करण्यासाठी उतरतोय. 29 धावांचं लक्ष समोर ठेवलंय आणि मात्र त्याचा पिच्छा करण्यासाठी अर्थात सागर गणेश थळ संघाला विनंती करतोय सलामीची जोडी आणि मात्र एक्स्ट्रा 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्क्वेअर लेग पंच आहेत सुनील बांदकर त्यांच्या माझ्या पाठीमागे ठेवायचे आहेत. चांगल्या प्रकारचे सामने मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. क्रुशियल मॅच आहे. 3 षटकांचा सामना आणि मात्र 18 चेंडूमध्ये 29 धावा बनवायच्या आहेत. निर्णायक सामना आहे. सलामीची जोडी सालावाद प्रमाणे आपण पाहतोय जयेश लट आणि त्याचा साथीदार फलंदाज हसनैन कुरेशी. लेफ्टी राईटीचं कॉम्बिनेशन सागर गणेश थल संघाकडून आपण नेहमी पाहतोय आणि मात्र हसनैन आल्यापासून संघाची मात्र पाठबळ वाढलं जातंय. गेल्या वर्षीच्या मोसमामध्ये आपण पाहिलं असाल राजा शिवछत्रपती केहिम या क्रीडांगणावरती हसनैनचा बॅटचा झंझावात आपण पाहिला. फ्रेंड्स ग्रुप हशिवरे संघासमोर त्याने मात्र अर्धशतक झलकावलेलं. तोच मात्र फॉर्म कंटिन्यू ठेवील का या वर्षामध्ये. भुग्या सलामीची जोडी आली. आणखी 2 बॅटर पाठवा मैदानामध्ये. जास्तीचा वेळ होणार नाही आहे. फायनल डे आहे. 29 धावांचा पिच्छा करत असताना बघूया कशा प्रकारे फलंदाजी होते. जयेश लट अर्थात 2020 साली आमदारांच्या चषकामध्ये लोणारे येथे झालेल्या नाईट स्पर्धेमध्ये त्याला मात्र मॅन ऑफ द सिरीजची एक बाईक मिळाली आणि त्या बाईकच्या नंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलेलं नाही आहे आणि मात्र तेव्हापासून तो अलिबाग टेनिस क्रिकेटच्या प्रकाश झोतामध्ये आलेला आहे तो जयेश लट. मागील वर्षामध्ये आपण पाहिलं मागील सीझनमध्ये कोहली प्रीमियर लीग त्याच्यामध्ये सुद्धा मॅन ऑफ द सिरीजमध्ये साठी फ्रीज होती ती सुद्धा त्यानेच पटकावली. असा मात्र शानदार असा अष्टपैलू कामगिरी करणारा जयेश लट पाहायला मिळतोय आणि त्याचा साथी फलंदाज डावखुरी हाताचा फलंदाज विध्वंसक फलंदाज हसनैन कुरेशी मैदानामध्ये पाहायला मिळतोय. मिरज गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. गावदेवी रांजणपाडा या संघाकडून चांगला संघ आहे. दोन्ही संघ अलिबाग पंचक्रोशीमधील दादा संघ म्हणून ओळखले जातात आणि या दोन्ही संघांची दादागिरी मैदानावरची आज मात्र पाहायला मिळते. स्ट्राईक एंड वरती जयेश लट आपल्याला पाहायला मिळतोय. मिरज घरात बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. चांगला गोलंदाज आहे. एक्स्ट्रा फलंदाज 2 पाठवायचे आहेत. पंचांचा डिसिजन आलाय. आणखी 2 फलंदाज मात्र स्क्वेअर लेग पंच त्यांच्याकडे पाठवायचे आहेत. चला मंडळाला कोऑपरेट करा. 29 धावांचा पिच्छा करायचा आहे आणि मात्र सेकंड राऊंडच्या सामन्याला सुरुवात होते. मिरज घरात
ऑन अ बॉलिंग ट्रॅक वर्सुली एंड कडून गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. काहीस 30 यार्ड सर्कलमध्ये 9 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. P1चं षटक आहे आणि मिरज चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय. अनेक स्पर्धेमध्ये अनेक लीगमध्ये अर्थात त्याची गोलंदाजी आपण पाहिली असाल आणि मात्र आज या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपण AK लाईव्ह स्पोर्ट्सच्या माध्यमातून यूट्यूबवरती या सामन्यांचा मनमुराद आनंद घेऊ शकतो. चला सामन्याला सुरुवात होते. मिरज घरात ऑन बॉलिंग मार्क समोर फलंदाज आपण पाहतोय जयेश लट राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू समोरच्या दिशेने आखतात पाहिलं तर मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू उडवलाय. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क सीमारेषेच्या बाहेर चौकार. चा क्लास दाखवलाय. हा चेंडू चांगला आहे. व्ही शेप मध्ये खेळलेला हा फटका परंतु तिथे प्रोटेक्शन ठेवलंय. चांगल्या प्रकारचा फटका होता मात्र तिथे क्षेत्ररक्षकाने चांगली मात्र चेंडू अडवलाय आणि मात्र हा चेंडू मात्र डॉट येतोय. समीकरण आपण पाहिलंय ते मात्र 29 धावांचा आहे. निर्धारित 18 चेंडूमध्ये 2 चेंडूंचा खेळ झालाय आणि मात्र 4 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. हा चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय. व्ही शेप मध्ये खेळलेला हा फटका काऊ कॉर्नरच्या दिशेने तिथे मात्र प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षकाने कोणतीही चुकी केलेली नाहीये आणि मात्र एक धाव सिंगल मात्र इथे पूर्ण होते. 5 धावा स्कोर कार्ड वरती लागतायत. आता मात्र हसनैन कुरेशी ऑन अ स्ट्राईक मैदानावरती पाहायला मिळेल. एक हार्ड हिटर फलंदाज. देहबोली पाहिली तर उंचखुरा शरीरयष्टीचा भरभक्कम असा खेळाडू मैदानामध्ये पाहतोय. या जे आपण षटकार पाहिले तर लांबच लांब षटकार असतात. षटकार नव्हे तर अठ्ठे दस्ते असतात मित्रांनो. अशा प्रकारे हा फलंदाज आहे. एक हार्ड हिटर म्हणून ओळखला जातो या अलिबाग पंचकृषीमध्ये. ह्या वेळेसचा चेंडू फिरवलाय. अक्षरशः चेंडू ऑफ ब्रेक पद्धतीचे चेंडू होता. हलवार गतीने टाकला होता परंतु हसनैन याच्या बॅटवरती चेंडू येत नाहीये. पुन्हा एकदा डॉट चेंडू येतोय. ज्या ज्या वेळेला डॉट चेंडू येतो त्या त्या वेळेला गोलंदाजाचा नेहमी कॉन्फिडन्स मात्र इथे उंचावत असतो. याही वेळेला अशाच प्रकारचं चित्र मैदानावरती आपण पाहतोय. चांगल्या प्रकारे सामना मात्र मैदानावरती आपण पाहतोय. P1चं षटक आहे. यावेळेसच्या चेंडूवरती मोठा प्रहार पाहायला मिळतोय परंतु अलॉंग द कार्पेट स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत सहजगत्या 2 धावा पूर्ण. या 2 धावेच्या मदतीने आपण पाहतोय 7 धावा स्कोर कार्ड वरती लागतायत. सिंगल डबल वर सुद्धा भर द्यावा लागेल. डॉट चेंडू येण्यापेक्षा सिंगल धाव किंवा डबल धाव कधीही चांगली. स्कोर बोर्ड मात्र इथे हलता ठेवता येतोय तो सागरी गणेश थळ या संघाकडून. दुसऱ्या फेरीचा सामना आहे आणि मात्र सेकंड राऊंडच्या सामन्यामध्ये एकीकडे आपण संघ पाहतोय गावदेवी रांजणपाडा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये सागरी गणेश थळ. या 2 मातब्बर संघांमधील ही घमासान युद्ध चेंडूफळीचं मैदानामध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा हसनैन आपल्या स्ट्राईक एंड वरती सज्ज होते. मिरज बॉलिंग ट्रॅक वरती लॉरफुल टॉस पद्धतीचा चेंडू. हा मात्र चेंडू लॉलीपॉप होता परंतु तिथे क्षेत्ररक्षकाने पकडलाय झेल. हसनैन बॅक टू द डगआउट. तो हसनैन कुरेशीच्या माध्यमातून काहीसा स्वस्त्यामध्ये बाद झालाय. मोठा फटका खेळायचा होता परंतु काहीसा क्षेत्ररक्षकाने चांगला झेल पकडला आणि मात्र हसनैन याला मात्र माघारी परतावं लागलंय. नवीन गोलंदाज दीपक मोरे आणि आत्ताच नवीन आलेला फलंदाज वन डाऊन साठी आलेला फलंदाज राकेश रामनाथकर. 40+ हा खेळाडू एक अनुभवी असा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नो स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल. समोर फलंदाज आपण पाहतोय जयेशच्या साथीने खेळण्यासाठी सज्ज होईल.
जयेश मात्र संघाचा अर्थात सरसेनापती आहे. चांगल्या प्रकारे त्याच्याकडून अनेक विध्वंसक खेळे आपण पाहिल्यात अनेक मैदानावरती, परंतु नवीन गोलंदाज आपण पाहतोय दीपक याला. बघूया चांगल्या प्रकारे चांगल्या लेंथवरती गोलंदाजी हिट करावी लागेल. ही मात्र मातीची विकेट आहे, बॅटिंग पॅराडाईज विकेट किंवा गोलंदाजांना सुद्धा तितकीच पोषक अशी ही विकेट मैदानावरती पाहायला मिळते. दीपक पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. राईट अप ओव्हर द विकेटचा मारा वर्सुली एंड कडून आपल्याला पाहायला मिळतोय. थोडीशी रनअप मध्ये तफावत आढळली जाते. गोलंदाज दीपक याच्या निर्धारित पहिल्या षटकाचा खेळ झालाय. एक गडी बाद 7 धावा स्कोर कार्ड वरती सागरी गणेश थळ संघाच्या. हा चेंडू मात्र नो चेंडू आहे. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. उघडा डोले पहा नीट. पुढील चेंडू आहे फ्री हिटचा चेंडू आणि मात्र फ्री हिटची सुवर्ण संधी असेल ती अर्थात जयेश लट याला. काहीसा जोरात टाकण्याचा प्रयत्न दीपक याचा हातातून चेंडू निसटतोय आणि मात्र भीमर स्वरूपाचा चेंडू पंचांनी दंडित केलाय. हा मात्र भीमर स्वरूपाचा चेंडू आहे. एक धाव वाढली गेली आणि मात्र धावपलकावरती 8 धावा स्कोर कार्ड वरती लागतायत. चांगल्या प्रकारे सामना मैदानावरती आपण पाहतोय. फ्रीहिटची सुवर्ण संधी जयेश लट याला. जयेश फ्रीहिटच्या चेंडूवरती मात्र डॉट चेंडू होतोय. चांगल्या प्रकारे मित्रांनो सामना रंगतोय. 29 धावा मैदानावरती बनवायच्या आहेत. ते सागरी गणेश थल संघाला अद्याप 8 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू झालाय आणि मात्र हा दुसरा चेंडू फेकण्यासाठी दीपक. हा चेंडू लोअर फुल टॉस. या लोअर फुल टॉसच्या चेंडूवरती जयेशच्या बॅटमधून फ्लॅट आणि फ्लोरियस फंटास्टिक स्ट्रोक षटकार. फुल टॉस चेंडू दिला आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलून घेतलाय तो जयेश लट याने. एक षटकाराच्या साहाय्याने आणि एका चौकाराच्या साहाय्या मदतीने तो खेळत आहे क्रीजवरती. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, रनआउटचा चान्स अर्थात स्टंपिंग केलाय, परंतु पंचांवरती कोणताही दबाव दडपण नाहीये. पंचांनी सांगितलंय हा मात्र नॉट आउट असल्याचा इशारा केलाय पंचांनी. 15 धावा स्कोर कार्ड वरती. रोहनचं जोरदार अपील होतं. त्यांनी सुद्धा चांगला जोरदार दबाव टाकला होता पंचांवरती, परंतु पंच सुद्धा चाणाक्ष आहेत. पंचांनी सांगितलंय हा मात्र नॉट आउट असल्याचा इशारा कळवलाय. 15 धावा स्कोर कार्ड वरती अद्यापपर्यंत 29 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 15 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. अद्यापपर्यंत दीपकच्या षटकाचा विश्लेषण केलं तर अद्यापपर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालाय. येणारे 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. बघूया राकेश रामनाथकर ऑन स्ट्राईक. कालच्या दिवसामध्ये पाहायला गेलं तर रिलायन्स नवगाव संघासोबत सागरी गणेश थल संघाचा सामना होता, मात्र त्या सामन्यामध्ये धावा येत नव्हत्या, कमी धावा होत्या आणि शेवटच्या षटकामध्ये सौरभ पाटीलच्या षटकामध्ये राकेश रामनाथकर यांनी 2 उत्तुंग षटकार मारून आपल्या संघाला मात्र चांगल्या सुस्थितीमध्ये पोहोचवलं. तोच फलंदाज राकेश रामनाथकर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 40+ झालाय. त्याने खूप सारे वर्ष अलिबाग टेनिस क्रिकेटला दिलेत आणि त्याच्याकडे दांडगा अनुभव या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळतोय. ह्यावेळेस चेंडू काहीसा बॅटवरती स्पर्श झालाय. जोरदार पंचांकडे पुन्हा एकदा अफिला मध्ये बघूया उत्साह किती आहे आणि आत्मविश्वास किती पाहायला मिळतोय. पंचांनी सांगितलंय पहिली बॅट आहे नंतर पॅड आहे. चला पंचांचा डिसिजन अंतिम असणार आहे. कुठलाही पंचांसोबत वाद घालायचा नाहीये. फर्स्ट बॅट आहे नंतर पॅड आहे असा पंचांचा डिसिजन आलाय. बॅटच्या साह्याने ही धाव पूर्ण होते. 16 धावा स्कोर कार्ड वरती. अद्यापपर्यंत 4 चेंडू झालेत. 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आणि चांगल्या रीतीने सामना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाचा सरसेनापती मैदानावरती खेळत असताना पाहायला मिळतोय जयेश लट. पुढे सरसावून मारलाय. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू. अशा पद्धतीचे चेंडू कधीही सोडणार नाही आहे जयेशने धिरकावलाय. एवन कॉल
भिरकावून दिला. क्षेत्ररक्षक प्रेक्षकाची भूमिका बघत राहिलाय फक्त. पुन्हा एकदा पुढे सरसावून मारायचा होता. सेन्सिबल क्रिकेट याला म्हटलं गेलंय. सिंगल घेतली आणि मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. षटकाची होते समाप्ती. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा जाऊन पोहोचत आहेत. 23 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सागरी गणेश थल संघाची ही धावफलकावरची परिस्थिती आपण पाहतोय. 6 चेंडू आणि 6चं समीकरण जरी सोपं वाटत असलं मित्रांनो, तरी हा क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत किंवा शेवटच्या धावेपर्यंत भाकीत करणं चुकीचं आहे मित्रांनो. कोण इथे सामना जिंकणार? 6 चेंडूमध्ये 1 धाव सुद्धा होत नाही आहे आणि मात्र 6 चेंडूमध्ये इथे मात्र 6 धावसंख्येची आवश्यकता आहे. बघूया शेवटच्या षटकामध्ये कोण येतोय गोलंदाज या अंतिम षटकासाठी. अंतिम षटकासाठी प्रथमेश वाकडे गोलंदाजीसाठी येतोय. बघूया 6 चेंडूमध्ये जर या 6 धावा रोखल्या तर आपला संघ मात्र इथे विजयी होऊ शकतो. परंतु समोरचा फलंदाज आपण पाहतोय तब्बल 3 षटकारांच्या मदतीने आणि एका चौकाराच्या मदतीने अद्यापपर्यंत स्ट्राईक एंड वरती खेळत आहे. जयेश लट आणि हसनैन कुरेशी, राकेश रामनाथकर, महेश कटवटे यांसारखे चांगले चांगले फलंदाज गोलंदाज त्यांच्यापुढे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सत्यम कोहली आहे. अशा प्रकारचा नामवंत संघाची कामगिरी सागरी गणेश थल संघ अनेक स्पर्धेमध्ये चांगल्या प्रकारे बक्षीसपात्र होत असतो. आता बघूया समीकरण आहे बॉल टू रन्स असं इक्वेशन मैदानामध्ये. 6 चेंडू आणि 6 धावसंख्येची आवश्यकता. पहिला चेंडू प्रथमेश राईट आर्म ओव्हर द विकेट. लोअर फुल टॉस हलक्या हाताने स्टेअर केलंय त्या चेंडूला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक मिरज थोडासा फंबल होतोय. त्या कारणास्तव आपण पाहिलं तर 2 धावा सहजगत्या पूर्ण. समीकरण इथे बदललं जाते. 5 चेंडू आणि 4चं समीकरण पुश केला आणि तो मात्र इथे खुश राहिलाय मित्रांनो. सिंगल घेतली त्याने मात्र पाहिलं सर्व खेळाडू आपण पाहिलं तर मात्र सर्व बाउंड्री लाईनच्या जवळ लागलेत. हलक्यात आणि पुश केला आणि 2 धावा पळून काढल्यात. काहीच तरी स्ट्रॅटेजी इथे बदलली. रांजणपाडा या संघाने जवळ क्षेत्ररक्षक बोलवलाय. किमान 1 धाव जिथे जाते तिथे मात्र ती सुद्धा जाऊ नये त्या कारणास्तव हा क्षेत्ररक्षक तिथे लावण्यात आलेला आहे. ज्यावेळेस चेंडू आपण पाहतोय चांगला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होता. अलॉंग द कार्पेट खेळतोय. धावून इथे मात्र धावा पूर्ण करण्याचा जयेशचा मानस दिसतोय आणि दोन्ही धावा 2-2च्या आधारावरती इथे 4 धावा त्यांनी 2 बॉलमध्ये पळून काढल्यात. आता मात्र 2 धावसंख्येची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 2 धावा असं समीकरण आणि धावफलकावरती धावा लागल्यात त्या 27 धावा. हसनैन बाद झालाय परंतु जयेश सलामीला आलेला फलंदाज अद्यापपर्यंत स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा जयेशचं मात्र तेच सूत्र आहे. सिंगल सिंगल डबल डबल याने मात्र मॅच इथे पूर्ण होऊ शकते. परंतु या 2 धावा पूर्ण आहेत का नाही पंचांचा इशारा. राकेश रामनाथकर रनआउट आहे. चला मित्रांनो केदार येतोय नवीन फलंदाज. 3 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग असणार आहे. 3 चेंडू 1 धाव. समोर फलंदाज आपल्याला जयेश लट पाहायला मिळतोय. बघूया 3 चेंडू आहेत आणि मात्र 1 धाव बनवायची आहे. प्रथमेश बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. आता मात्र सर्व क्षेत्ररक्षक जवळ बोलवलेत. एकही धाव द्यायची नाही आहे त्यांना. 3 चेंडू आहेत. बघूया कशा प्रकारे सामना रंगतोय. हा चेंडूवरती मोठा विजयी फटका येणार का? आणि हा येतोय 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. चौकार येतोय विजयी फटका. जयेश लट याने मात्र सामना विजयी केलाय सागरी गणेश थल संघ.